डाळिंब बागायतदारांनी खबरदारी घेण्याची गरज आहे, कारण आता जर नाही काळजी केली तर पुढे जाऊन शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा होणार आहे. आणि हवेमध्ये आर्द्रता जास्त असल्यामुळे डाळिंब पिकामध्ये काही महत्त्वाच्या समस्या येतात, जसं की फळ तडकणे असेल. अशा प्रकारे डाळिंबाचे फळ हे तडकले जातात. सध्याच्या हवामानाचा जर विचार केला तर काही ठिकाणी ढग आलेले आहेत, काही ठिकाणी हलक्या सरी पडलेल्या आहेत. दिवसा भरपूर ऊन आहे, रात्री भरपूर गारवा आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा तोटा काय होतोय की फळांची आणि फुलांची गळती या वातावरणामुळे जास्त होते. आणि खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉनचा एक कॉम्बिनेशन स्प्रे घ्यायचा आहे, किम्युल CMB म्हणून स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये. आणि याच्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा धोका काय राहतोय डाळिंब पिकामध्ये, या आर्द्रतेमुळे डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरियल स्पॉट तयार होतात, ज्याला आपण तेलकट असं म्हणू शकतो. तेल्या या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. यासाठी काय करायचं आहे, 2 प्रकारे याचं नियंत्रण ठेवायचं आहे, केमिकलच्या माध्यमातून आणि दुसरं आहे ते बायोलॉजिकल पद्धतीनं. केमिकलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कॉपर ऑक्झिक्लोराइड प्लस कासुबी किंवा स्ट्रेप्टोसायक्लिन असा एक स्प्रे करून घ्यायचा आहे. आणि बॅक्टेरियलमध्ये स्प्रे करताना आपल्याला काय करायचं आहे, बायोविल सुडोरिना याचा स्प्रे करून घ्यायचा आहे.